मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल। किशोर कदम यांच्याकडून सोसायटीतील गोंधळाच्या तक्रारीबाबत फडणवीसांकडून अधिकाऱ्यांना सूचना। 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीतील मटण बंदीवरून राजकारण तापलं। खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। ठाण्याच्या भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडीची हत्या। 4 ते 5 अज्ञातांनी रात्री 11च्या सुमारास हल्ला केल्याची माहिती। अंगारकी चतुर्थीनिमित्त दादरच्या सिद्धिविनायक आणि पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। चतुर्थीनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट। छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराकडून मैत्रिणीवर गोळीबार। जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू, तर आणखी 2-4 मुलींना गोळी मारणार, आरोपीची दादागिरी। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात उंदरांचा संचार। ऑनलाईन दर्शनादरम्यान भाविकांना उंदीर दिसले। उंदरांमुळे देवीच्या प्राचीन अलंकारांचं नुकसान होण्याची भीती। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वजा करून उर्वरित फी महाविद्यालयात भरावी लागणार। उच्च तंत्र शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। भारतानं सिंधू नदीवर धरण उभारण्याचा प्रयत्न केल्यास युद्ध अटळ। सिंधू कराराच्या स्थगितीचा उल्लेख करत बिलावल भुट्टोची भारताला धमकी। आम्ही बुडालो तर अर्ध जग घेऊन बुडू, ही असीम मुनीरची भाषा ओसामा बिन लादेन सारखी। माजी अमेरिकन अधिकाऱ्याकडून पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी।